तर छगन भुजबळांनी अजित पवारांना न सांगता घेतलेली शरद पवारांची भेट आणि त्यावरून उपस्थित झालेले प्रश्न। राष्ट्रवादीमध्ये खरंच अंतर्गत वाद आहे का? आरक्षण प्रश्नाबाबत राष्ट्रवादीची भूमिका काय आहे? यासह अनेक विषयांवरती सविस्तरपणे बोलण्यासाठी 0 आवरमध्ये उपस्थित आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी। त्यांना आपण खास आज आमंत्रित केलेलं आहे। अमोलजी, गेस्ट सेंटरवर 0 आवरमध्ये आपलं खूप खूप स्वागत। अमोलजी, मला पहिला प्रश्न तुम्हाला हा विचारावा असा वाटतो की छगन भुजबळ आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटी संदर्भातलं पहिलं वृत्त कुठे कळालं? माध्यमांवर पाहिलं, तुमच्या मोबाईलवर आलं की कार्यकर्त्यांनी कळवलं? 10:30 वाजता ज्यावेळेस मी माझं काम आटपून निघालो होतो त्यावेळेस मला फोन आले, म्हणजे मीडियातूनच फोन आले की अशी अशी घडामोड होते, याबद्दल आपली प्रतिक्रिया काय? त्यावेळेस मी चॅनलवर बघितलं तेव्हा कळलं की सिल्वर ओकला भुजबळ साहेब मोठ्या साहेबांच्या भेटीला गेलेत। तेव्हाच ही बातमी मला कळाली। बरं, पण अमोलजी, छगन भुजबळ त्या ठिकाणी जातात काय? दादांना कुठल्याही प्रकारची कल्पना देत नाही। बरं, आपण त्यांना कल्पना न देता भेटल्याचं देखील माध्यमांसमोर थेटपणे सांगतात। यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होणार नाही? एक लक्षात घेतलं पाहिजे, भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी स्वतः पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की मी याची कल्पना प्रफुल्लभाई पटेल यांना दिली होती, कारण त्यावेळी आदरणीय अजितदादा आणि तटकरे साहेब हे आमचे नवनिर्वाचित आमदार शिवाजीराव गर्जे जे आहेत त्यांच्या निवासस्थानी गेले होते। त्यामुळे पवार साहेबांच्या भेटीला जात असताना स्वतः भुजबळ साहेबांनी तशी कल्पना प्रफुल्लभाईंना दिली। आता एक गोष्ट तुम्ही म्हणता ते बरोबरही आहे, अचानकपणे जर सिल्वर ओकला भुजबळ साहेब गेले असतील तर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होणं साहजिक होतं। मला पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांचे फोन आले, त्यावेळेस उत्तर देताना आम्ही पण सांगितलं की भुजबळ साहेब जोपर्यंत बाहेर येऊन स्वतः पत्रकार परिषदेत याबद्दल अधिकृत माहिती देत नाहीत तोपर्यंत त्यांची आत काय चर्चा झाली, ते कशा करता गेले होते याबद्दल बोलणं म्हणजे उचित ठरणार नाही। त्यामुळे आम्ही कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की भुजबळ साहेब स्पष्ट स्वभावाचे आहेत, जे आत पोटात आहेत तेच त्यांच्या ओठावर असतं, त्यांना काही असं आतल्या गाठीचं राजकारण जमत नाही। त्यांनी स्पष्टपणे जे सांगितले पत्रकार परिषदेमध्ये ते आपण सर्वांनी बघितलं आणि त्याच्यामुळं संभ्रम जरी कार्यकर्त्यांमध्ये होता, पण पत्रकार परिषदेनंतर औपचारिक गप्पा ज्या आज मंत्रालयाच्या दालनामध्ये पत्रकारांसोबत झाल्या त्या गप्पा मारत असताना भुजबळ साहेब सुद्धा उपस्थित होते, त्यामुळे या चर्चेला पूर्णविराम लागलाय। बरं, चर्चेला पूर्णविराम मिळाला असं तुम्ही म्हणताय, दुसरीकडे म्हणताय की जे त्यांच्या पोटी असतं तेच त्यांच्या ओठी पण असतं। मात्र भुजबळ ज्यावेळेला थेटपणे शरद पवारांच्या भेटीला जातात, काल ते टीका करतात, आज त्यांचं कौतुक करतात। दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंच्या मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या प्रश्नावरती देखील त्यांच्या आकलनासंदर्भात ते अनेक शंका उपस्थित करतात। म्हणजे त्यांच्या नेतृत्वाबाबत, त्यांच्या आकलनाबाबत शंका उपस्थित करतात भुजबळ? नाही, इथं थोडासा गैरसमज होतोय, तो थोडा दूर करतो। कालच्या जनसन्मान रॅलीमध्ये आम्ही सर्वजण उपस्थित होतो। मुंबईला मी येत असताना भुजबळ साहेब आम्ही सोबतच होतो। पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जे तुम्ही वाक्य तोंडी घातलंय तुम्ही, म्हणजे सर्व मीडियानी, की पवार साहेबांनी सिल्वर ओक म्हणजे बारामतीवरून विरोधी पक्षाच्या लोकांना फोन केला गेला आणि सांगितलं की मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात जी महत्त्वाची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलवली त्यात जाऊ नका, हे वाक्य पहिलं कोण म्हटलं तर विधिमंडळाच्या विधानसभेच्या सभागृहामध्ये आमदार आशिष शेलार यांचं ते वक्तव्य आहे। आणि त्यानंतर सभागृहामध्ये जो काही चर्चा झाली तीच चर्चा त्यांनी बोलून दाखवली, त्याच्यामध्ये काही ते वेगळं असल्याचं वेगळी भूमिका मांडली असं होत नाही। आणि राहिला प्रश्न मुख्यमंत्र्यांबाबतच्या नाराजीचा, तर तसं त्यांनी काय सांगितलं, त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं की ते स्वतः पवार साहेबाला ज्यावेळेस भेटायला गेले त्यांना तुम्ही दाखवल्याप्रमाणे 1 तास त्यांना बसावं लागलं वाट बघत, कारण साहेबांची प्रकृती जरा बरी नसल्यामुळे साहेब त्यावेळेस आराम करत होते। आणि ज्यावेळेस ते त्यांना भेटले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी इथे काही राजकीय भूमिका मांडायला आलेलो नाही किंवा मी मंत्री म्हणून आलेलो नाही, मी एक इथे आमदार म्हणून पण आलेलो नाही, तर मी इथे ओबीसी आरक्षणाचा तिढा सोडवण्याबाबत आपण भूमिका घ्यावी, कारण 2 समाजामध्ये तेढ निर्माण होऊन ओबीसी मराठा समाजाच्या दुकानावर वगैरे बहिष्कार खेड्यापाड्यात टाकतायत, अशा अनेक ठिकाणी परिस्थिती महाराष्ट्रात उद्भवलेली आहे। मराठा समाज काही ठिकाणी ओबीसीच्याकडे जाऊ नका, अशा पद्धतीच्या ज्या काही चर्चा व्हॉट्सअपला सोशल मीडियाला किंवा
प्रत्यक्ष आपण मीडियाला पाहतो तर महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. तुम्ही स्वतः मुख्यमंत्री असताना ज्यावेळेस मराठवाडा नामविस्तार लढा म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याच्या संदर्भामध्ये तो पुढे आला होता, त्यावेळेस स्वतः धाडस दाखवून पवार साहेबांनी ते पूर्ण केलं होतं. इतकंच काय तर मंडल आयोगाच्या ज्या अटी शर्ती आहेत त्या पहिल्यांदा महाराष्ट्रात लागू झाल्या होत्या. या सगळ्या घडामोडीवर त्यांनी त्याच्यात भेट घेतली आणि त्यात त्यांनी विनंती केली की साहेब तुम्ही पुढाकार घ्या, मुख्यमंत्र्यांना सांगा, विरोधी पक्षनेत्यांना बोलवा, आपल्या पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांना बोलवा आणि सर्वांनी मिळून तो तिढा आपण सोडू शकतो. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेबाबत शंका असण्याचं दुरान्वयी संबंध येत नाही. मुख्यमंत्री हे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख आहेत आणि ते सुद्धा मराठा आणि ओबीसी दोन्ही आरक्षणाच्या बाबतीत अगदी सतर्क आहेत, जागरूक आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल संभ्रम निर्माण होईल अशी काही भूमिका भुजबळ साहेबांची नाही. बरं, भुजबळांच्या भूमिकेविषयी तुम्ही स्पष्टपणे सांगताय, मात्र अमोलजी मला एक प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा जुनी राष्ट्रवादी होती ती सत्तेमध्ये होती त्यावेळेला मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही, मग आत्ता अचानकपणे छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला जातात काय आणि मग आरक्षणाच्या प्रश्नापासून तुम्ही अलिप्त राहू शकत नाही असं म्हणतात काय? म्हणजे त्यावेळेला जो प्रश्न मार्गी लागला नाही तो आत्ता सुटेल, या भेटीनंतर लगेच सुटेल असं वाटतं अमोलजी? एक लक्षात घेतलं पाहिजे, एक गोष्ट निर्विवाद सत्य आहे की महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेब हे सर्वात ज्येष्ठ नेते आहेत, राजकारणाचा व्यासंग असलेले नेते आहेत. इतके वर्ष 50 वर्ष त्यांनी महाराष्ट्राचं राजकारण, केंद्राचं राजकारण जवळून बघितलं आहे. मराठा आरक्षण असेल, ओबीसीचं आरक्षण असेल, धनगर समाजाचं आरक्षण असेल, यावेळेस त्यांची भूमिका आरक्षणाच्या बाजूला राहिलेली आहे. मात्र अलीकडच्या काळात जी काही परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होते आहे ती होते आहे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या रास्त मागण्या एकीकडे मांडल्या जात आहेत, पण दुसरीकडे ओबीसी वर्ग सुद्धा म्हणतोय की आरक्षण मिळालं पाहिजे, पण आरक्षण देत असताना आमच्या आरक्षणाला धक्का लागू नये. आणि हीच महायुतीच्या सरकारची दोन भूमिका आहे की मराठा समाजाला सुप्रीम कोर्टात टिकणारं आरक्षण मिळावं, मात्र दुसरीकडे ओबीसी बांधवांवर पण अन्याय होता कामा नये. आणि ही जर घडामोड कोणी, कारण विरोधी पक्षामध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये सध्या शब्द कोणाचा चालतो तर तो आदरणीय पवार साहेबांचा चालतो. पवार साहेब जे म्हणतील तेच उद्धव साहेबही ऐकतात, ते नाना पटोले जे ऐकतात ते सर्वच ऐकतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते सिनियर नेते आणि त्यांनी एक पालकत्वाची भूमिका घ्यावी. एक काळ असा होता की त्यावेळेस इतकं समाजामध्ये दुहीन होती जी अलीकडच्या काळामध्ये खेड्यापाड्यात दुकानं जाळण्यापासून, आमदारांची घरं जाळण्यापासून, इतकंच काय सलून जाळण्यापासून ह्या काही ज्या परिस्थित्या उद्भवल्या, मला असं वाटतं त्याला जर ब्रेक लावायचा असेल तर मग पवार साहेबांनी पुढाकार घेतला पाहिजे. या अपेक्षेपोटी जर भुजबळ साहेब गेले असतील तर त्यांचं सर्व स्तरावरून स्वागत झालेलं आहे. स्वतः ओबीसीचे नेते प्रकाश शेंडगेंची मी मगाशी पत्रकारांशी बोलतानाची चर्चा बघितली, त्यांनी सुद्धा या गोष्टीचं स्वागत केलंय. म्हणजे याच्यामध्ये कोणाच्याही मनात शंका नाही की पवार साहेब या महाराष्ट्राचा हा जो आता जे सोशल इंजिनिअरिंग किंवा दोन समाजामध्ये तेढ निर्माण होण्याचे जे काही प्रकार सुरू आहेत महाराष्ट्रामध्ये हे थांबवण्याची क्षमता पवार साहेबांमध्ये आहे. आणि पवार साहेबांची मार्गदर्शनात मग सरकार असेल किंवा महाविकास आघाडी असेल, विरोधी पक्ष तर त्यांचं ऐकतोच. म्हणून त्यांचं म्हणणं आहे की आता इथून पुढे ज्यावेळेस आरक्षणाची चर्चा होईल, मागच्या काळात तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या घरी विरोधी पक्ष आला नव्हता, पण यावेळेस तरी काही प्रमुख लोकांना घेऊन पवार साहेबांनी यातून मार्ग काढला पाहिजे. या अपेक्षेपोटी जर भुजबळ साहेब गेले असतील तर मला असं वाटते त्याचा राजकीय अन्वयार्थ न लावता पुरोगामी महाराष्ट्र हा पुरोगामी राहावा याच अपेक्षेपोटी त्या ठिकाणी ते गेले. बरोबर आहे, पुरोगामी महाराष्ट्र पुरोगामी राहावा हीच सगळ्यांची इच्छा आहे, सर्वसामान्य जनतेची पण इच्छा आहे. पण आतापर्यंत जो तिढा सुटला नाही तो राजकारण्यांनी दिलेल्या किंवा राजकीय पक्षांनी दिलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून पेटत राहिला. निवडणुका आज नाही तर उद्या होतील आणि संपतीलही, निकालही लागेल. मात्र याचे राजकारणामध्ये जातीय तेढ निर्माण झाल्याचे परिणाम हे दूरगामी पाहायला मिळतील. याच्यासाठी जनतेनं का सोसावं? नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं. एक लक्षात घेतलं पाहिजे की आरक्षण हा प्रत्येकाचा अधिकार आहे. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या समाजाला राजकीय आरक्षण मिळालं पाहिजे, ही घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती. पण घटनेत टिकणारं सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे. आता मराठा समाजामध्ये काही वर्ग प्रगत असेलही, पण गोरगरीब तळागाळातला एक ग्रामीण भागात राहणारा पण मराठा समाज आहे. त्यांच्यासाठी जो लढा आज जरांगे पाटलांच्या माध्यमातून लढला जातोय तो सुद्धा अगदी रास्त आहे. पण दुसरीकडे लक्ष्मण हाके किंवा इतर लोकांनी जे उपोषण मांडलं त्याचं पण आपण थोडासा विचार केला पाहिजे की ओबीसीच्या आरक्षणाचा वाटा दुसरीकडे, किंवा आता धनगर समाजाची एक मागणी होती की आम्हाला आरक्षण द्या, पण आदिवासी समाज म्हणतोय की आमच्या आरक्षणाला धक्का
आरक्षणाची मागणी पूर्ण झाली पाहिजे. याकरता कुठलंही सरकार असेल तर त्याचा प्रयत्न असा असतो की सर्व समाजाला न्याय मिळावा. त्याच्यामुळे महाराष्ट्र सर्व समाजाला न्याय मिळावा. जाता जाता एका वाक्यात मला तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे अमोलजी, आणि ते अगदी थोडक्यात की मित्र पक्षांसोबतच नव्हे तर राष्ट्रवादीमध्ये किंवा अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये आरक्षणावरून एकवाक्यता आहे का? एका वाक्यात. 100% एक वाक्यता आहे. भुजबळ साहेबांची जी भूमिका मराठा आरक्षणासंदर्भात त्यांनी परवा बारामतीत बोलून दाखवले की मराठा समाजाला आरक्षण भेटलंच पाहिजे, पण ओबीसीच्या आरक्षणाला सुद्धा धक्का लागता कामा नये. ही जी भूमिका आहे ती महायुतीची भूमिका आहे, ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि ती अर्थातच आमच्या सर्व वरिष्ठांची भूमिका आहे. नक्कीच. धन्यवाद अमोलजी, तुम्ही आमच्या सोबत जोडला गेलात आणि 0 आवरमध्ये या महत्त्वाच्या आज दिवसभरातल्या घडामोडींवरती सविस्तर चर्चा केलीत, त्यासाठी धन्यवाद. तर छगन भुजबळांच्या वक्तव्यासंदर्भामध्ये आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती महाराष्ट्रानं दिलेला कौल पाहण्यासाठी आपण आता थेट जाणार आहोत आपल्या पोल्स सेंटरला. तर महाराष्ट्राचा कौल जाणून घेऊयात. आज विचारलेल्या प्रश्नावरती यूट्यूबवरती 18,000 मतं प्राप्त झालेली आहेत. या 18,000 मतांपैकी होय म्हणणाऱ्यांची टक्केवारी आहे 41%, 59% म्हणतात नाही. यूट्यूब पाठोपाठ इंस्टाग्रामवरती 3,500 मतं तुम्ही दिलेली आहेत. तुम्ही दिलेला कौल आता पाहूयात. होय म्हणतायत 68%, नाही म्हणतायत 32%. त्यानंतर फेसबुकवरती एकूण मतं आपल्याला मिळालेली आहेत 1,500. महाराष्ट्राचा कौल काय सांगतोय तर नाही म्हणतायत 71%, होय म्हणतायत 29%. त्यानंतर एक्स वरती देखील महाराष्ट्रानं कौल दिलेला आहे. एक्स वरती महाराष्ट्र काय म्हणतोय तर 27% म्हणतायत होय, नाही म्हणतायत 76%. एखादी मोठी निवडणूक जवळ आली की जातीय अस्मितांना फुंकर घातली जाते. जाती जातींमधील मतभेद गडद होतील अशी वक्तव्य होतात आणि राज्यातील वातावरण गढूळ होऊ लागतं. अशा वेळी कुणीतरी वयानं, मानानं, अनुभवानं ज्येष्ठ, मोठ्या समजूतदार अशा एखाद्या व्यक्तीनं मध्यस्थी करणं अपेक्षित असतं. सामंजस्यानं वातावरणामधील गढूळपणा कमी करणं अपेक्षित असतं. ठिणगीचं वणव्यामध्ये रूपांतर होण्याआधी ठिणगी विझवण्यामध्ये मदत करणं अपेक्षित असतं. तशी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लोक आता कमी राहिली आहेत, हे सुद्धा खरं आहे. जी काही मोजकी आहेत ती पुढे येऊन समाजाला शांत करतील किंवा नाही हे सुद्धा प्रश्नच आहे. अशा वेळी आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळांनी आज शरद पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी जाणं, तास दीड तास त्यांची वाट बघणं, मग अर्धा पाऊण तास त्यांच्याशी चर्चा करणं, या घटनाक्रमाकडे बघायला हवं. मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर करताना पेटलेला मराठवाडा आणि तो शांत करण्यासाठी शरद पवारांनी घेतलेला पुढाकार आणि समाजानं परिपक्वता दाखवत दिलेली साथ याची आठवण सुद्धा भुजबळांनी आज करून दिली, हे विशेष. या बातमीसोबतच आजच्या 0 आवरमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर पाहणार आहोत शंकराचार्य म्हणतायत उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.